करो या मरो सामन्यात पुन्हा संजू सॅमसननं टॉस जिंकला होता। आरसीबी विरुद्ध देखील त्यानं टॉस जिंकत अर्धी लढाई जिंकली होती। आजही कमिन्सचं हैदराबादचं नशीब फुटकं असणार असं वाटत होतं, मात्र संजूनं टॉस जिंकून सामना जिंकला जमा आहे असं कोणी धाडसानं म्हणत नव्हतं। कारण आजच्या सामन्याचा जय पराजय हा जसा चांगला आणि वाईट खेळ करण्यावर अवलंबून होता, तसाच तो दवबिंदूवर देखील अवलंबून होता। टॉस जिंकला त्यानंतर धावांचा पाऊस पाडणाऱ्या एक हैदराबादी फलंदाजांना राजस्थानच्या बॉलर्सनी पॅव्हलियनची वाट धरायला लावली। पॉवर प्ले मध्ये ट्रेड बोल्ट हैदराबादच्या राशीला लागला। त्यानं अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी आणि एडिन मार्क्रमची शिकार केली। त्रिपाठी मोठा धमाका करण्याची तयारीत होता, मात्र बोल्ट समोर त्याला मोठी मजल मारता आली नाही। राजस्थाननं पॉवर प्ले नंतर हैदराबादच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली। आवेश खाननं पुन्हा एकदा जलवा दाखवला आणि हैदराबादला स्लॉग ओव्हरमध्ये टेन्शन दिलं। क्लासेन एकाकी झुंज देत होता, त्यानं अर्धशतकी खेळी केली। त्याची बॅट आता आग ओकणार असं वाटत असतानाच संदीप शर्मानं मोक्याच्या क्षणी त्याला गार केलं। राजस्थाननं हैदराबादला 175 धावात रोखलं। चेकपॉकवर यापूर्वीचा ट्रेंड पाहिला तर ते टार्गेट फार छोटं वाटत होतं। राजस्थाननं सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती, मात्र राजस्थानच्या या चांगल्या खेळावर ढगाळ वातावरणानं पाणी फेरलं। ज्यावेळी राजस्थाननं टॉस जिंकला त्यावेळी संजूनं दुसऱ्या डावात दवबिंदू आपल्या मदतीला येतील असा अंदाज वर्तवला होता, मात्र दवबिंदूंनी आज आळस केला आणि ते मैदानावर पडलेच नाही। दवबिंदूंनी एक प्रकारे राजस्थानची मजाच केली। चेपॉकवर जर दुसऱ्या डावात दवबिंदू पडले नाहीत तर पिच संथ आणि फिरकीला पोषक होतं। राजस्थान आणि हैदराबादच्या सामन्यामध्ये तेच घडलं। राजस्थानचा पॉवर प्ले संथ गेला। शेवटी यशस्वीनं फटकेबाजी करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पॉवर प्ले नंतर स्पिनर्सनी राजस्थानच्या नाकात दम करून ठेवला। त्यांनी यशस्वी आणि संजूला हात खोलण्याची संधी दिली नाही। रन रेट ड्रॉप होऊ लागल्यानं आधी यशस्वी आणि मग संजू फटकेबाजीच्या नादात बाद झाला। राजस्थानच्या संकटमोचक रियाक परागनेही आजच्या सामन्यात फार काही करू शकला नाही। दरम्यान ध्रुव जुरेलनं एक बाजू लावून धरली होती, मात्र रन्स आणि बॉल्समधील अंतर वाढत चाललं होतं। यात अश्विन, हेडमायर, पॉवर यासारख्या सगळ्यांनी साथ सोडली होती, तरी जुरेल शेवटच्या षटकापर्यंत लढत राहिला। अखेर शेवटच्या षटकात विजयासाठी 42 धावांचं अशक्यप्राय टार्गेट राहिलं आणि राजस्थाननं 16 वर्षांनंतर IPL ट्रॉफीवर आपलं नाव करण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिलं। हैदराबादनं सामना 36 धावांनी जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला। आता हंगामातील लीग स्टेजच्या 2 टॉप टीम विजेतेपदासाठी भिडणार आहेत। कमिन्स भारतात आपल्या दुसऱ्या मोठ्या विजेतेपदाच्या एकच पाऊल लांब आहे। कमिन्सचा हा इंडियासाठी धडाका श्रेयस अय्यरसाठी KKR रोखणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।